महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा फुटणार। पवारांच्या नव्या दाव्यानं सगळेच बुचकळ्या। शरद पवारांच्या या प्रतिक्रियेनंतर महाराष्ट्रात अजित पवार गटात खळबळ माजली। अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी खुलासा करताना सांगितलं की शरद पवार साहेबांचं हे विधान जनतेमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी करण्यात आलंय। त्यात काही तथ्य नाही। आमचे आमदार आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत। कोणी कुठेही जाण्याची शक्यता नाही। लोकसभा निवडणुकीच्या निकालात शरद पवारांना मोठं यश मिळालं। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी 10 जागा लढवून 8 जागा जिंकल्या। दुसरीकडे अजित पवार यांनी 4 जागा लढवल्या होत्या। मात्र सुनील तटकरे यांची रायगडची जागा वगळता त्यांना यश मिळालं नाही। तर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचाही बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव झाला। मात्र अजित पवारांनी सुनेत्रा पवार यांना पुन्हा राजकारणात आणण्यासाठी त्यांना राज्यसभेवर पाठवलंय। कोणते आमदार शरद पवारांच्या पक्षात येऊ शकतात? लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहिले असता यावेळी जनतेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि भाजपची युती आवडली नाही। दोन्ही पक्षांना एकमेकांची मतं हस्तांतरित करता आली नाही। अजित पवार यांच्या पक्षाला केवळ 3 ते 3.5% मते मिळाली, ज्याचा उल्लेख भाजपच्या अंतर्गत बैठकीतही करण्यात आला। ज्या आमदारांना आपापल्या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी किंवा भाजपला आघाडी देणं शक्य नाही, ते आता आपल्या राजकीय भवितव्याची चिंता करतायत। विधानसभा निवडणुकीतही आपण अजित पवारांसोबत राहिलो आणि भाजपसोबत निवडणूक लढवली तर जनता आपल्याला स्वीकारणार नाही असं त्यांना वाटतंय।